आ प्रत्येक जीवाला जी मुक्ती आहे, जी सिद्धता आहे, सिद्धता म्हणजे बुद्धीच्या भगवंतापाशी जाऊन थांबणे आणि साध्य म्हणजे परमात्म्याला बुद्धीनं आलिंगन देणे. दोन गोष्टीचं अवलोकन आहे वेदांतामध्ये. जी बुद्धी त्राहिमाम होती संसारात, जी बुद्धी पाप पुण्य करते आणि जी बुद्धी देहाकडे झुकलेली असते आणि जी बुद्धी जगताला माझ आहे आणि खरं म्हणते. दोन गोष्टीचा ओहापोह आपण आधी करू आणि मग पुढे जाऊ. रात्री मला ते उपादान आणि निमित्त करत होतं तुमचं आहे, आपल्याला याचं काहीच माहीत नाही. आणि साधारण तुम्ही तर एकदम डायरेक्ट ज्ञानेश्वराकडे आले, त्याच्यामुळे तुम्हाला अध्यात्माचा जो पाया आहे, अध्यात्माची जी स्थिती आहे, अध्यात्माचे ग्रंथ तुम्ही लावून नाही घेतले तरी पण तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते. हे माझं भाग्य समजते, कारण मी कसे बोलले तर तुम्हाला ते समजतं. पंचित आणि महाभाव अर्जुना, हे 5 कारण कर्म करतात. तू कर्म केला असं का म्हणतोस? तू कर्माचा करता नाही, हे कारण करतेत. कारण आणि निबोध मे. एवढं जरी कळालं तर काम करताना अहंभाव, मीपणा, क्रूरता, माणसाला मी केलं हा जो माझ असतो तो निघून जातो. माणूस मुक्त होतो, कर्मामध्ये सक्त होत नाही, कर्माचा संबंध राहत नाही, कर्तव्य होत राहतं आणि आपण मुक्तीकडे जातो. भगवंत आपल्या जवळ घेतो. साधक उदाहरण आहे. कुठले कर्तव्य? पाहणं सुद्धा, चालणं सुद्धा पायाचं आहे. शक्ती कर्मेंद्रियाची आहे, व्यवहार पायाचा आहे. तुम्ही त्याला जाणता. आता कुठं जायचं हे तुम्हाला कळतं. कळणं हे स्वरूप आहे, आत्मा आहे. तुम्ही जाणताय, जाणणारे तुम्ही, करणारे तुम्ही नाही. इतकं ऐकून पण बुद्धी माया टाकत नाही. कारण कोटी कोटी जन्मात ते मायाचा संबंध बुद्धीने केला. ती बुद्धी एवढी ही नसती चारपती टाकत नाही मायेला. कारण कोटी जन्माचे संस्कार जेव्हा संपतात तेव्हा अज्ञान बाधित होतं, मरून जातं आणि ज्ञान आत स्थगित होतं आणि भगवंताचं आपल्याला स्पर्श होतो, म्हणजे ऐक्य होतं. तेव्हा देहाचा स्पर्श नसतो, केव्हा संबंध उरत नसतो. कारण जडातून बुद्धी भिन्न असती आणि चेतनाशी अभिन्न असती. व्यापकामध्ये बुद्धी सतत असती, आपल्या भूमिकेत राहत असती आणि परमात्म्याशी तदाकार असती आणि देहाशी अलग असती. ती ज्ञानाची स्थिती असती. ही आपल्याला हे करायचं, इथपर्यंत जायचंय. शिखर चढलं, डोंगर चढलं, धार बघितली, पाणी बघितलं, माती दगडं नाही, अलीकडचे ते फक्त अंतकरण शुद्ध झाले एवढंच शिकाय. पण अंतकरण बाधित झालं तिथं भगवंत आलाय, ज्ञान झाले, सत्संग झालाय, मोक्ष आला. इथे शून्य आहे. ते काय बोलावं का? ती धार बघितली, डोंगरावर गेले, कुठं खड्ड्यात गेले, कुठं पर्वतावर आले, एवढंच बायकांना असतात, तेवढंच माहिती. पुढचं काहीच माहित नाही ना. गहू आणले, किड्यानं खाल्ले, पण ती चपाती नाही बनली. तसं डोंगरावर जाणं, पाणी बघणं, बरोबर आहे का चूक आहे? त्याला वरी जाऊन आता ऐका, जसं गहू आणले तर चपाती करता येत नाही गव्हाची, त्याला गिरणी टाकावं लागतं. आणि साध्य आणि साधना, 2 मिनिटं सांगते. सिद्धांत म्हणजे भगवंत परमात्मा. त्या सिद्धांत म्हणजे सिद्ध, सिद्ध म्हणजे तो आहे म्हणजे तो, आणि तो म्हणजे ईश्वर म्हणजे परमात्मा. आहे परमात्मा, नाही जगत. आपण नाहीला आहे केलं, नाहीला नाही केलं. हे काम कोणी केलं? अविद्येनं ना मायेनं. आहे पण तिनं त्याचा घेतलाय, जगताचा. आणि आहेपणा त्यानं जगताद्वारे भासवलं आपल्याला. पण आहे म्हणजे तोच हा जेव्हा निश्चय असतो तर तिथे नाही हे म्हणायची गरज नसती. देह मी नाही हे अवलोकन करायची गरज नाही. कारण आहे तो आणि मी तो, दोन्ही तोच आहे. तर देह मी कुठे आहे? तो मी पण तो. मग तो जर मी आहे तर देह मी कसं काय? बरोबर आहे ना. म्हणून राग, लोभ, क्रोध संपतात, इथे मावळतात. सगळा जर तो आहे हे जर निश्चय झाला तर द्वेष, क्रोध, मान, अपमान काही राहत नाही. मी अपमान त्याचा कसं काय करू? त्याच्यात मीच आहे, माझाच मी अपमान करू का? म्हणून व्यवहार डिलीट होतो, ऐक्य सहज होतं आणि दीक्षा ज्ञानाची होती आणि अविद्या बाधित होती, मरून जाते. जीव तरून जातो, साक्षात्कार होतो.
तिथं साधूचा कृपा प्रसाद असतो. साधूशिवाय साक्षात्कार होणे नाही. धनाशिवाय संसार शोभत नाही. धनाशिवाय संसाराला शोभा नाही. साधूशिवाय मोक्ष प्रगट होत नाही. आणि परमात्म्याच्या भेटीला जो आतुर असतो तो मुमुक्षू संताला कधी सोडित नाही. त्याला कळतं संताशिवाय माझं कुणीच नाही, कुणीच नाही. कारण सोडवणारे सुख दुःखातून यायचे, सुख दुःख देणारे बहुतालचे. माझं बोलणं स्पष्ट असतं, ते तुम्हाला पचत नाही आणि कळत तर कधीच नाही. सुख दुःख देणारे हे लोक आहेत. आणि त्याला मन पुन्हा माझं माझं म्हणून तिकडे जातं, पुन्हा त्याचा संबंध करतं, पुन्हा पुन्हा शिव्या खातं, पुन्हा पुन्हा देहावर येतं, पुन्हा पुन्हा कार्यात राहतं, पुन्हा पुन्हा विद्येमध्ये वाढवतं. व्यवहार करावा अलिप्त दशेमध्ये आणि काही काळ चिंतनाला द्यावं. त्या ठिकाणी संसार शिवणे आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर 12 वर्ष तर तुम्ही कमीत कमी द्या सोडून हे बाजूला आणि हे जोडा त्याला, तर तुमचा शेवट चांगला होईल. तुम्हाला व्यवहारातूनच करायचा, परमार्थ करायचा, फल कशाला? संसाराला का व्यवहार परमार्थाला? फल परमार्थाला. मग तुम्ही संसाराला अडवायणारा, परमार्थाला अडवणारा संसार जर थांबवला नाही तर तुमच्या हातात मोक्ष कधीच नाही. सतत ते सूक्ष्म संस्कार असतात हे प्रपंचाचे. पण काही काळ जर आपण ते दीक्षा घेऊन आपण तो काळ त्याच्यासाठी दिला, मी ह्या टाइममध्ये प्रपंच करणार नाही, तुमचं दुनियाला आग लागू, मी तिकडे येणार नाही. काहीतरी बाणा असावं ना जगण्याचा. आयुष्य कितपर्यंत द्यायचं घराघराला? मूर्ख लोकाला कळत नसतं हे बघा. तुम्ही मला सांगू नका. तुम्हाला मी उदाहरण पुन्हा पुन्हा देते की महाराजांना बघितलं की छोटे लेकरं पण टाकून दिले मी. सर हट माझे नाही ते बघा, ते बघत राहा. कधी ज्यांना टावेल घालून मी आणत होते घरात तर तेव्हा सोडलेत. तुम्हाला लग्न होऊन सोडणं येणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे हा. बरं द्या त्यांना वेळ, टाइम, देह, तुमचं वय, आयुष्य, पण ते हातात काय यायला आणि कवर बसायचं त्यांच्यामध्ये. म्हणून परमार्थ आपला कधीच कमी पडू नये, व्यवहारात कधीच अडकू नये, भेद कधीच राहू नये, अभेदातून बाहेर येऊ नये. त्याला म्हणतात श्रवण. सुखीरामा अभेदच भोगायचा, व्यवहाराला बघायचंच नाही आणि व्यवहार लागू द्यायचाच नाही मनाला. विकार होऊ द्यायचा नाही व्यवहार केला तरी, त्याला म्हणतात अभेद. भेदात व्यवहार असतो ठीक आहे, व्यवहार झाला करणंच भाग आहे. शेवटच्या श्वासापर्यंत व्यवहार बघणं व्यवहारच आहे, पाणी पिणे व्यवहारच आहे. पण व्यवहारात संबंध होऊ द्यायचा नाही. आणि भेद आणि अभेद, अरे देवा, आपल्या वेदांतात 2 पक्के बाजू येतात, एक भेद अभेद, एक व्यवहार एक निर्व्यवहार. मग एक विकार एक निर्विकार. ही जी स्थिती ज्ञानात तयार होती ती अनुभवाला येते, सांगायची नसती. जरी बघितलं तर आपल्याला लोभ तयार होत नाही, तो संसार आहे. वासनाच उत्पन्न होत नाही, ज्ञानी माहित नाही. वासना जातच नाही, हे संसार आहे. वासनाच उत्पन्न होत नाही, तो ज्ञानी. वासना उत्पन्न होती पण काही तिचं ती काही करू शकत नाही. साधक दशा होती ना, आता एकदम कसं आहे. पण ती वासनेला आपण थरा देत नाही, ती निघून जाते आणि पुन्हा पुन्हा येते. ती म्हणते इथं आपलं काही कोणी ऐकतच नाही, चला बाहेर, दुसरीकडे चला, दुसरं घर शोधा. ज्या वासनेला आपण थारा दिला नाही तसं आपण ऐकलं नाही, मग ती माया म्हणते आपल्याला इथं राहायचं काम नाही. वासनेचा उगम मायेतून आहे. जर माया मेली तर वासना कुठं तयार झाली? तिची मायाच मेली ना, तर लेकरू जन्मल कसं? तसं अविद्याच मेली तर वासना उगवल कशी? म्हणून अविद्या मेलेल्याचं एकच उत्तर आहे, तर भगवंताच्या सहवासात तो राहतो, वासना रहित होतो. एकच वाक्य आहे, वासना रहित होतो आणि भगवंताचा सहवास लाभतो आणि देहाचा सहवास संपतो. त्याला जीवनमुक्त महात्मा आम्ही म्हणतो. अरे किती जरी घेतलं तर शेवटी टाकायचंच आहे खाली. अलंकार घातले किती काल घालणार, पुन्हा त्याला बघा वाटत नाही. पलंगावर पडलं ती बाई तिथे ठेवू नको, माय सुनाची माय असती मरताना,
डबा घेऊन जाऊन तुला कामा येईन, हे चोरून घेऊन जाईन आणि घेऊ जाऊ द्याव तिलाच. तीच काम करते तुझं. पाय पागल काम करते ना म्हातारी माणसाची ती बाई. ती सासू म्हणते माय डबा नाही उशाचा सोन्याचा, ती कामावर नेईन, तुझं काम ती करते, तिलाच देऊन टाकायचा तू. किती पागल बाया. ती सुनाना कामाला बाई लावली आणि डबा सुनाला देती, आणि हिची बाई हिच्या कामाला ती बाई येते. आता डबा कोणाला द्यावं, कामाला द्यावं की नाही. तसं आपलंय हाय की नाही. असंच सुनाकडे लक्ष डब्याचं इस्त लावायचं सुनाला. बाई लावल्यावर म्हणून भ्यायचं नसतं आपल्याला. जे होईल ते होईल. ते कसे बाई लावून करणार आहे, आधीच त्यांच्याकडे मोह टाकून नाही. माझं कसं करोल माय, माझं कसं होईल. पांडुरंगाला बोल तू, तुझं सगळं होईल चांगलं. म्हणून प्रपंचाबद्दल का सांगते रोज तुम्हाला की हव्यास, भेद, वासना हे अज्ञानाचे रूप आहेत वेगळे वेगळे. आपण त्याच्यात आहेत हे कळत नाही म्हणून सांगावं लागते. आपण त्याच्यातच आहेत. आणि हे संपणं म्हणजे ज्ञानाकडे बुद्धीने येणं. आणि आवरण काढणं म्हणजे कुछ और बात. भेद आहे, अज्ञान आहे, हे सगळे भांडे आपल्या आयुष्यात आहेत. जो संस्कार आहे का आपल्याला जगताचे, देहभावाचे, देहबुद्धी आहे ना जन्मलेली आपली, सदा न करा देहबुद्धीनं आपण व्यवहार करतो. आत्मबुद्धीनं आपण जगतच नाही. आत्मबुद्धी जेव्हा प्रगट होती देहबुद्धी मरून जाती आणि तेव्हा व्यवहार होतो पण चिटकत नाही. व्यवहार होतो, विकार होत नाही. व्यवहार होतो आणि मी देह वाटत नाही, मी केलं वाटत नाही. मी त्याच्यातून अलिप्त आहे, मी पाहणार आहे. व्यवहाराचा साक्षी होणं उत्तम गती आणि व्यवहाराचा संबंध होणं अधम गती. संबंध कशाला करायचा आहे घाणीचा. हे आपलं नाहीच आहे तर ह्याच्याद्वारे संबंध केलेला माझा कसा होईल. म्हणून अहम आणि मम दोन अध्यास आहेत वेदांतात. अहम अध्यास आणि मम अध्यास. अहम अध्यास मी संपावा, मम अध्यास पण जावा, निवृत्त व्हावा. मम म्हणजे माझं, अहम म्हणजे मी देह. मी देह नाही आहे, माझ्या हात परमात्मा आहे आणि तोच मी आहे. हा अनात्मा आहे. हा अनात्मा हा कर्मानं आलाय मला, प्रारब्ध भोग भोगायचा म्हणून मी हे मला दिलंय. ह्याच्यात राहून मी ह्याला सोडणार आहे आणि त्या परमात्म्याकडे जाणार आहे. आणि आत्माकार बुद्धीला आत्माकार मी करणार आहे, देहाकार बुद्धीला ठेवणार नाही. असा जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार करून घेतो तेव्हा वेद आपल्या आत जातो आणि बुद्धीमध्ये चमत्कार होतो, भेदाचा नाश होतो, अभेद प्रगट होतो आणि जीवात्मा शिवात्मा एका आसनावर थांबतो. त्याला गीतेचा प्रसाद आपण खाल्ला असं म्हणावं. तोपर्यंत नाही. जोपर्यंत अनात्मा आणि परमात्मा एका आसनावर येत नाहीत, दोघं एकत्र नांदत नाहीत आणि नंतर एक होत नाहीत, तोपर्यंत आपण गीता परिपूर्ण आपल्याला लाभ झाला नाही, गीतेचा लाभ झाला नाही. तर पैसा खूप कमवला पण खायला पण त्या माणसाला वेळ नाही तर ते पैसा काय कामाचा. कुटुंबाला वेळ द्यायला नाही तर तो पैसा काय कामाचा असावा. आज माझ्या ती मुलं छोटी म्हणते तो येतात, मुलं झोपतात. आमचं धन आहे. आमचं धन शेवटी आम्हाला उद्धार करतं आणि भगवंताचं दर्शन होतं आणि जन्म मृत्यूला बाय बाय करावं लागतं आपल्याला. आपण भगवंतापाशी जाऊन थांबतो. ही यात्रा संपते तिथं. किती सुंदर अनुभूती माऊली. आपण भगवंतापाशी जाऊन थांबले जातो. भगवंत आपल्याला एकरूप होतो, आपला प्राण प्रणव होतो आणि ईश्वरामध्ये आपण समर्पित होतो. दोघाचं ऐक्य होतं आणि भगवंतात मन मिसळून जातं बुद्धी. तेव्हा ती बाहेर येत नाही, प्रारब्ध उरत नाही, कर्म शिल्लक राहत नाही, जन्म मरण येत नाही. मग आपण शिवरूप होतो, आहोतच. पण जेव्हा जेव्हाच्या कर्माच्या माध्यमातून आपण जन्माला आलो, कर्माचा साठा भोगायला तयार केला, तो साठा इथं ज्ञानात त्याला आग लागली जाते. संचित कर्माला आग फक्त ज्ञानाला लागते. त्याच्याशिवाय काही कर्म संचित कर्म जळतच नाही. ज्ञानावाचून मी कोण कळतच नाही आणि वेदा वाचून हृदयातला परमात्मा बुद्धीला मिळतच नाही. तीन गोष्टी. वेदा वाचून अंतःकरणातला हृदयातला परमात्मा बुद्धीला मिळत नाही, प्राप्त होत नाही बुद्धीला. तो बाकी सगळं काही तिला कळतं. राग कळतो, द्वेष कळतो, तोच कळू नये. कळू नये द्वेष. कुणी वाईट वागल तर त्याचे अंडे भरतील, कोणी खोटं बोलतं शिक्षा मिळेल
कुणी आपल्याला जर आपल्या कर्माचा मोबदला दिला नसेल तर भगवंताला देईल, पण तोवर आपलं मन थांबत नाही ना. कालमिल होती मनाची, पण नानी महात्म्याची नाही. ते म्हणतात माझा वाली पांडुरंग आहे. मग पांडुरंग जर वाली असेल तर हिशोब तो करणार आहे, तर आपण हिशोब करून त्रास का करायचा? प्रत्येकाच हिशोब तो त्याच्याकडं खाता आहेच. म्हणून आपण फक्त सुंदर वागायचं, फळ त्याला द्यायचं. आपण फळ घेऊ शकत नाही, मागू शकत नाही. आणि आपले कर्म चांगलं असेल तर वाईट होऊ शकत नाही. म्हणून चिंतन परमार्थ करावा आणि वेदाकडे जावं. वेद म्हणजे ज्ञान, बोध. वेद बोध, त्या ठिकाणी मन शांत होतं, अंतःकरण पवित्र होतं, परमात्मा प्रगट होतो. तिथे ईश्वर सदा नांदतो. त्याला संत वेद म्हणतो. पुढच्या वय तेच आहे. पुढच्या वयमध्ये ते सांगितले, संतापाशी भगवंत प्रत्यक्षात प्रगट असतो आणि मंदिरामध्ये तो पाषाण रूपानं असतो. सगळंच लिहून ठेवले माऊलीनं, कळतच नाही लोकांना. पण मला कधीच ह्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, कारण सतत संतासोबत राहिली मी. सतत ईश्वरानं मला जवळ घेतले, आयुष्यभर मिळाले. नंतर ते गेले, तुम्ही आले साधक संत आणि सिद्ध. सगळ्यामध्ये प्रत्यक्ष जो प्रगट असतो, सतत तिथं विराजमान असतो. त्यांनी जरी आपल्याकडे बघितलं तर आपलं प्रारब्ध बदलतं, पाप जळतं, आपलं कर्म छान होतं, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं न मागता काही सगळं ते देतात. आणि तुम्हाला मी मागं सांगितलं की मी जेव्हा मठात गेले आणि माझा मोठ्यात झालं लग्न, छोट्यात राहिलं होतं करतात. आणि जेव्हा आपण म्हणतो ना मी करते कर मग तूच. लय अभिमान असतो लोकांना. माती मग फिरायला होतं 4-4 वर्ष 5-5 वर्ष मर. मग चांगली भोंड जिरती. मग म्हणजे मीच करणार, मलाच कळतो. तो करणार आहे माझा वाली, तो आहे. म्हणून विश्वास संतावर आणि ग्रंथावर आणि भगवंतावर. 3 वाक्य म्हणजे लक्षात ठेवा. मी तुम्हाला हमेशा सांगते, संतावर, ग्रंथावर, भगवंतावर. 4था विश्वास ठेवू नका, घातच होतो तिथं. म्हणून ठेवायचाच नसतो. आणि आधीपासून सवय लागली की पुन्हा त्रासच होत नसतो. कशाला ठेवायचा विश्वास? विश्वास घात करतात ते. समोर हो 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 म्हणतात, मधी हो वेगळेच असतात. तोंडाचं वेगळं हो, मधी वेगळं हो. खरंय, सगळ्यात खरंय. 100 गुन्हे माफ केले, 101 नाही. म्हणून 100 गुन्हे पण माफ करायचं, 101ला मुंडकं कापायचं, बाहेर फेकायचं त्याला. बिलकुल नाही. आमचा संबंध त्याच्याशी म्हणून सांगून टाकायचं. तुझा संपला म्हणून बोलायचं, तुला काय करायचं कर बस. सुखदुःखाचा भोग पण असतो, पण सुखदुःखाच्या भोगाला बुद्धी जेव्हा बाजूला टाकते तेव्हा ते ब्रह्मरूप बनते. तोपर्यंत नाही. आपण सुखदुःखाचा जो प्रारंभचा भोग आहे सन्मुख येतो तर तिकडे चित्त द्यायचं नाही, त्याला डिलीट करायचं, साक्षीत्वाने बघायचं. साक्षीभाव जेव्हा जागा होतो ज्ञानानं तर विकार नसतो वृत्तीत. 2 लक्ष टिप्स ठेवा. मी तर ज्ञानीचं रोज सांगते तुम्हाला, वाद नाही. पण जेव्हा तुम्ही समक्षात माझ्या तर तेव्हा तुम्हाला काही द्यायचं असतं. आई तर फोनमध्ये बोलतीच मग लेकरांना, पण जेव्हा जवळ येतं गरम गरम खाऊ घालते. डब्यातलं शिळं असतं, थंड असतं, पण समोर आई गरमच घालते, घास नरम आणि गरम. म्हणून मी जेव्हा मी भाभीकडे पण असते त्यांच्याकडे पण मी भरपूर बोलते. आईच्या पातेल्याचं दूध सगळ्या घराला आहे, पण बाळाचं दूध आईचं बाळाला आहे. तसं ज्ञान फक्त साधकाला, जगाला नाही. अरे हो, म्हणजे जसं ते बाळ दुधावर वाढतं आणि पुन्हा घडतं, तसं बोधावर मन वाढतं आणि ब्रह्मज्ञान घडतं. दीक्षाही खरे माऊली. हा दीक्षा असते बेटा ज्ञानाची, अनमोल ज्ञान आहे. जेव्हा आपण ह्या लहरी तुमच्या आत जातात, म्हणजे समोर बसतात, तुम्ही आज बसलात, मग ह्या ज्या लहरी वेदाच्या आहेत, ही परंपरा गुरुची आहे, बोध मुक्तीचा आहे आणि वाणी
या ओवीतले. म्हणून हे ज्या एक एक शब्दाच्या लहरी तुमच्या आत जातात, तर तुमचा जो प्रपंचातला जो संबंध देहाचा, जगताचा, शब्दाचा, मोहाचा, क्रोधाचा, लोभाचा, द्वेषाचा, त्याचा नायनाट होतो. त्याचं नाव वेद. इतकं नाश पावतं. आणि मग ती स्थिती प्रगट होती. कोणती ब्राह्मी स्थिती? त्या भगवंताचा आविष्कार तयार होतो आणि बुद्धिमिती आहे असं अनुभव घेती आणि त्या रसातच जाती. मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी देह नाही असा जेव्हा निश्चय होतो, तेव्हा मी देह नाही तर देहाचा व्यवहार मी पण केला नाही, व्यवहार पण माझा नाही. आणि या देहाच्या नंतर हे समजा हे सगळे जे टप्पे टप्पे आहेत ना देहामुळून जमलेले ते पण बाजूला जातात ना. जेव्हा मी देहच नाही तर देहापासून बनलेले नाते माझे कसं काय नाही. अलिप्त दशा तयार होती ते संत असतात, लिप्त असतात ते संसारी असतात, मोहात असतात ते पापे असतात आणि जन्म मृत्यूकडे सतत फिरतात ते लोभी असतात. लोभाने जन्म आणि मृत्यूला आलिंगन द्यावं लागतं. त्याला कारण लोभ, त्याला फक्त कारण लोभ आहे. ज्या ठिकाणी जन्म आणि मृत्यूची चक्र मागं लागलेलं आहे, लोभ करावा पण त्याची ओळख असून मग प्रपंच करावा. जनक राजा त्याला का लोभ नव्हता का? राज्य केलं नाही का? पण विधेयमुक्त होऊन राज्य केलं म्हणजे बट्टा लागत नाही. लायसन टाकलं पोरगी हिंडू द्या, कुणी नाव ठेवत नाही गावात. पण लायसनच नाही तर पोरगी हिंडली तर बट्टा लागल्याशिवाय राहत नाही. तसं अविद्येचा बट्टा लागला तर काय खरं नाही. अविद्या तुमच्यासोबतच आहे ना. अविद्या म्हणजे काय? सतत देहभाव, आत्मभाव संपलेला असतो. आत्मभाव नसतच. कुणाला माहिती आत्मभाव? सांगा तुम्ही. साधारण लोक जी पूजा भक्ती करतात त्यांना आत्मभाव माहिती आहे? कळत नाही. मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी गेलो, मी गेलो, मी आलो, मी आलो, मी दान दिलं, मी का सगळ्याला मीच आहे. पण ज्ञानी महात्म्याची मी संपलेली असते. मी म्हणजे देह हा भाव बुजलेला असतो, नष्ट झालेला असतो. मी म्हणजे आत्मा आहे, मी परमात्मा आहे. मी कर्माचा साक्षी आहे, कर्माचा कर्ता बी नाही, कर्माचा संबंध नाही. कर्म मी करतच नाही कारण कर्म मला करता येत नाही. कारण मी कर्म करता नाही आहे. कर्म करता इंद्रिय येतं, प्रकृती आहे. हे जेव्हा बुद्धीला निश्चयानं कळतं आणि बुद्धी जाणून घेते की कर्माचा करता इंद्रिय आहेत आणि मी तर करता नाही आहे. बुद्धीच्या द्वारे कळतं म्हणून बुद्धी करत नाही. त्या कळण्याच्याद्वारे कर्म करतात. पण क्रिया ज्या इंद्रियानं होती आणि कळणं हे ज्ञान आहे. ज्ञानाच्या सत्तेवर क्रिया होती पण सत्ता भिन्न होती. सत्तेनं कळतं हे करावं ते करावं. कळणं म्हणजे क्रिया नाही, कळण्याच्या द्वारे क्रिया आहे. हे कळायला पाहिजे. तुमचं रूप आहे ना ज्ञान. कळणं म्हणजे ज्ञान आहे, कळणं म्हणजे आत्मा आहे. त्याचं रूप शब्दात आणलंय कारण शब्दात येत नाही तो. पण त्यांची एक स्थिती आहे कळून देणं. ज्या ज्या क्षणाला कळणं त्या ठिकाणी आत्माच असतो. तुम्ही म्हणता मला कळालं, मग तुमच्यामध्ये बेधुंदी असते ना, नशा असते ना त्या गुणाची, घमेंड असते ना. जेव्हा कळणं आधी कर्म नंतर आहे तर परमात्मा आधी आणि क्रिया नंतर आहे. मी तुम्हाला समजत नाही, तुमचे घमंड जातच नाही. तुम्ही लोकांवर असं जाऊ जोरजोरात बोलताय, दुसऱ्याला दुखवताय. तुम्ही दुखवणं एवढं पाप कोणतंच नाही बेटा. मग ते कामगार असो या नाता असो या प्रपंचातलं व्यक्ती असो. समोरचा व्यक्ती जर कामाला उशिरा आला, आम्ही आमच्या घरात कधी ओरडत नाही त्यांना, कधीच ओरडा घालत नाही. आम्ही स्वतः ती पण करते, मी पण करते. आता एकटे होते पण कुठली बाई भेटली मला कामाला, मी तिला पैसा देते म्हणून मी बोलते. हा माज नाही चालत, लाज चालते, माज नाही. का बरं? ती पण व्यक्तीच आहे, तो पण भगवंतच आहे. ते जर नसे तुमचे काय झाले असते हाल आज. किती मस्त बसता राज्याच्या त्याच्यावर जगता तुम्ही. सांगा ना. साधं बायकाला वाकणं माहित नाही कोमट्याच्या बायाला. कर्म आणि ज्ञान. कर्म म्हणजे क्रिया जी इंद्रियाच्या द्वारे होती.
इंद्रिय कोणचे? कर्मेंद्रिय. मग कर्मेंद्रिय करू लागले. हात, पाय, श्वास नाक घेणं, डोळ्यानं बघणं, कानानं ऐकणं, दातानं चावणं, जिभेनं चव घेणं, सगळ्या क्रिया चालू आहेत. त्यांचे त्यांचे इंद्रिय करतात. कारखाना चालूच आहे आपला, चालूच आहे कारखाना. पण ती क्रिया त्या त्या इंद्रियाने केली, तुम्ही नाही. आपण म्हणतो मी जेवलो, दातानं चावलं, जिभेनं बघितलं, खाल्लं, गळ्यानं घशानं गिळलं, तू काय केलं का? हा, मग ही सगळी क्रिया त्या इंद्रियाची आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपण चुकतोच. मी लावतो. आता समजा सकाळी सकाळचं उदाहरण असतं, दूध आलं म्हणतो, दुधाला पाय आहेत का? दूध आलं ग घ्या म्हणतो, दूधवाला आलं म्हणतो का आपण? पाणी आलं भरा, पाणी येतं का? त्याला पाय आहेत का? म्हणजे कुठेही आपण चुकतोच. पण ते जाऊ द्या बाकीचा व्यवहार. एक व्यवहार सांगते तुम्हाला. जेव्हा जेव्हा क्रिया होती, जेव्हा जेव्हा कर्म होतं आणि ते कर्तेपणानं होतं, तिथं पाप पुण्य होतं. म्हणून कर्तेपणाने केलेलं कर्म पाप पुण्य साधलं जातं आणि अकर्तेपणाने केलेलं कर्म पाप पुण्य उत्पन्न होतच नाही, तो महात्मा होतो. हे आपल्याला शिकायचे. बाकीचं तुम्हाला सांगितलं, मी छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, ते तर तुम्हाला समजून सांगणं कर्तव्यच असतं. पण कर्माचा करता अंतकरण कधी बनतं? प्रमाता. प्रमाता का झाला तो? जीव तर शिवच आहे ना, पण प्रमाता का बनला? मायेचा संबंध. हा, तो जीव त्या अंतकरणामध्ये, त्या उपाधीत आला विद्येच्या, तो शिव होता. पण कर्माचा करतेपणा, कर्माचा साठा घेऊन आला, कर्माचा भोग सुरू झाला, पुन्हा नवीन कर्म सुरू केले त्यानं. पहिले भोगायला, नवीन करायला. पहिले भोगासाठी आला, जीव बनला का उपाधीत आला ना तो, त्याला भोग भोगायला उपाधी द्यावी लागते. अंतःकरणाच्या आधारे सुख दुःख भोगतो तो. मग तो जीवात्मा पुन्हा कर्माचा करता होतो. महागल तर संपतच नाही, तर पुन्हा नवीन कर्म तयार होते. असं करता करता लाखो कोटी जन्म झाले, तुमचं संचित एवढं झालं, तुम्हाला ह्या पृथ्वीतून नरक स्वर्ग ह्या पृथ्वीलोकातून बाहेर निघताच येत नाही. तिथंच फिरत राहायचं. कवर फिरायचं बेटा, कवर माझं म्हणायचं आहे लेकराला, देहाला. देह पडलाय म्हणते का घरात माझं म्हणून? म्हणते पित्रे हो, मध्ये पित्रे होते, इथेच घरदारला येते. वासनात्मक देव, ते लिंग देतच घरामध्ये फिरतो ना पुन्हा 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 पण म्हणतेच ती माझं घर आहे. तिथे मुंगी होती, पाल होती, ढेकून होतं, कुत्रं होतं, बैल होतं, माकड होतं, मांजर होतं, आणि त्या घरात पुन्हा पुन्हा तो येतो. म्हणून एवढं का सांगते की तुम्ही ज्ञानाकडे या, भक्तीकडे जा, मुक्त व्हा, व्यवहार करा, भोग भोगा. भोगायला पण चिंता नाही. एकदा मला टेन्शन आलं आणि कारण महाराजांना खूप वैराग्य घ्या आणि सप्ताच्या ठिकाणी मला बेधुंद होत होतं. भय निरसली खंती तुका म्हणे काळ, आता करून शके बळ, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. संत म्हणजे तुम्ही जरी आज व्यापक झालात, ब्रह्मरूप झालात गुरुजी, पण तुमची शिष्य आज आम्हाला तुमच्याच रूपाने आहेत, तुमची परंपरा तुमच्याच रूपाने आहे, त्यांना आम्हाला सांभाळले, तुमचं ज्ञान अजून जगात फैलले, गंगा वाहिली आहे, तुम्हीच आहेत आम्हाला. हे म्हणून अभंग म्हणून नाचतो आम्ही. आम्ही म्हणतो लाडकी लेक संताची, म्हणून आम्ही पण नाचतो ते. हो, बेदून जाऊन रस्त्यावर सगळे बघत होते, टाळावर का बँडवर. लाडकी लेकी मी संताची, मजवर कृपा बहुतांची. थांबतच नाही आमची वाणी, त्यांचं घर आल्यावर वाणीच थांबत नाही. म्हणजे जे उत्कट जिज्ञासा असते त्याला म्हणतात की प्रारब्ध, हे परमार्थ उत्कट, त्या भगवंताबद्दल अटूट प्रेम, त्याला म्हणतात परमार्थ. आता तुम्हाला हे का बोलले की जे आपल्याला माहीत नसतं ते तुम्हाला मला कळून द्यावं लागतं. की जेव्हा कर्म करतो, क्रिया होती आणि क्रिया गुणानं होती आणि इंद्रियानं होती. गुणाचा उत्पत्ती होती आणि क्रियेमध्ये हालचाल होती. हे सूक्ष्म दशा. ऐका, ही प्रकृती गुणानं युक्त आहे, त्यालाच प्रकृती म्हटले.
3 गुणाची शक्ती जेव्हा प्रवाहित होत असते ती प्रकृती असते. कोणता गुण असतो? सकाळी सत्वगुण असतो. मग तेव्हा बाई ती पूजा करते, आवडती, शांत असते. आणि तेव्हा ती 6 घंटे काम केले की पुन्हा रजोगुण तयार होतो. कामाला चंचल बनते. मग ते सत्वगुण गेला, रजोगुण आला. आपल्याकडे सगळं आहे पण माहित नाही. मग काम करून करून भूक लागते, भेटत नाही, ती ओरडत तमोगुण. मग त्या गुणानं ती क्रिया बनती. भांडायचं काम तमोगुण केलं, संसाराचं चंचल काम रजानं केलं, चंचलता तयार होते अंगात. मी तर हमेशा सांगायचं दारूला, ह्या चंचल बायका आहेत, त्याला शांतता दिवसभर त्या प्रपंचातच दिवसभर इकडे तिकडे. अरे थांबवत काही, स्टॉप करणं काय बटन. दिवसभर प्रपंच अंगाला सहारे ते आमच्या. आम्ही बघू शकत नाही ताई. रामामध्ये राहावं, आत्मचिंतन आत घ्यावं आणि त्या सुखाला भोगावं, आत्मसुखाशी समरस व्हावं. विषय सुखाला का भोगावं? जे सुख देतच नाहीत ते विषय सुख आहे. ते बोलतात ते जाणून घ्या. आता पण तुम्हाला मी सांगितलं की प्रकृतीमध्ये गुण उत्पत्ती होते आणि त्या गुणाच्या शक्तीनं इंद्रियामध्ये हालचाल सुरू होते आणि ते गुण त्या इंद्रियाला ते कार्यरत करतात. गुणाचा आणि इंद्रिया संबंध होतो आणि सत्ता अधिष्ठानाची तयार होती आणि ते शक्ती अतिंद्रियात जाती आणि क्रिया बनती. सत्ता त्याची आहे, क्रिया त्याची आहे, कर्म इंद्रियाचे. सत्ता मी आहे पण मी सत्ता आहे, कर्म मी नाही, करता पण मी नाही. ही सूक्ष्मशाही महाराज लोक सांगतच नाहीत. हे भामटे सांगता येत नाही बरं का. म्हणजे त्यांना माहिती येतच नाही तर सांगल कुठं. अध्ययन नसतंय, वैराग्य नसतंय आणि लोकांना मुक्त करायचं अंग बी नसतंय. पिशी भरायची जायचं. माती वेदन येईल का? माऊली प्रगट होईल का? नाही बेटा. परमार्थाचं मार्केट जिथं केलं तिथं मुक्ती कधी शिवणार नाही, भक्ती सिद्ध होणार नाही, त्यांना पांडुरंग प्राप्त होणार नाही. हे विधिलिखित वाक्य लिहून ठेवा. ब्रह्मदेव हसल या वाक्याला. कारण ते भैरट लोक पैशाला मेलेले ते ज्ञान काय देणार सांगा ना तुम्ही. ज्यांना कळकळ आहे, तळमळ आहे साधकाची, जीवाची, मुक्तीची, त्यांच्यापाशी भगवंत आपोआप येतो. आज तुम्हाला मी काल चिंतन सांगितलं, 1 तास पाठ केलं का मी? सगळा वेदच होता. जे सगळं सकाळी जे स्फुरण असतं साक्षात वेद असतं. ते कुठं ग्रंथात नसतं, कुठले नसतं. भगवंतच येतो येऊन. त्याला कळतं ना ही जगासाठी आहे, पैशासाठी नाही आहे, म्हणून ते जावंच लागतं, ज्ञान द्यावंच लागतं, वेदांताला बाहेर काढावंच लागतं आणि साधकाला उंच न्यावंच लागतं, साधकाला सिद्ध करावंच लागतं. हे भगवंताला कळतं. म्हणून गुरुजींची गादी पिशव्या धरून भीक मागायची नाही आमच्या. गुरुजींची गादी मुक्तीची आहे, खऱ्या भक्तीची आहे, ज्ञान प्राप्तीची आहे, संसार निवृत्तीची आहे, हृदयातल्या भगवंताला बुद्धीनं एक करण्याची आहे. त्याला गुरुजी म्हणतात, परभणी म्हणतात. बाकी कुठं नाही आहे, कुठंच राहिलं नाही. एखादा आहे पंढरपुरामध्ये पण ते 1 जण आहे, नाव सांगतो मला नंतर. शिवतच नाही, पैशाचं नावच काढत नाही. नाव जर काढत तर चांगला काम आहे. दिंडीच काढतात त्या लोकांची. आहे पंढरपूर काशीची या राजधानी, सांख्य वेदांताच्या भुवनी, निरूपणाचा निशान ध्वनी गर्जती जे. बापरे, निशान ध्वनी गर्जती जे. राजभुवनी आरोप केले माऊलीला. ऐका बघा. वेदरायाची या राजधानी. वेद हा राजा ज्ञानाचा. तसा हा जगाचा राजा तो आहे. तो राज्यामध्ये बसून राज्य करतो. त्याचा पताका असते आपला शिवाजी महाराजाचा पताका भगवा आहे. त्याच्या राजाच्या राजवाड्यावर भगवा पताका फडफडतो. तसा हा वेद हा कोण आहे? वेद राजाची या राजधानी. वेदरूपी राजाच्या राजवाड्यामध्ये तो आत्मा हा राजा आहे. किती सुंदर सांगितलं का. वेद रायाची या राजधानी, वेदरूपी राजाच्या राजधानीमध्ये सांख्य वेदांताच्या भुवनी. सांख्य वेदांताच्या भुवनी म्हणजे राजवाडा.
सांख्य आणि वेदांत हे राजवाड्यामध्ये काय बोललं, त्याची घोषणा, त्याचा सिद्धांत, त्याचा ध्वनी, त्याच्या निशाणावर तो ध्वनी सारखा फडफड होते, त्याचा आवाज तयार होतो, हा झेंडा फडफडतो. पण हा राजभवनामधला जो ध्वनी आहे सांख्याचा, तो त्या झेंड्यावर, त्या राज्यावर तो ध्वनी सतत कायम आवाज चालू असतो. तो झेंडा फडफडतो आणि हा ध्वनी सतत चालू असतो. तो सांख्य, सांख्याच्या राजभवन. काय सांगितलं, सुंदर रूप केलंय. कळतं का किचकट हे? शक्यच नाही. आम्हाला काय करणार. सतत फडफडतो. तसं ह्या वेदाच्या राज्यामध्ये, भुवनामध्ये, राजभवन ह्याच्यामध्ये सांख्य वेदांताच्या भुवनी. सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती पुरुषामध्ये काय काय अंतर केलेले, प्रकृती कशाला म्हटले, पुरुष कशाला म्हटले, आणि सांख्यशास्त्र सांख्यानं लिहिले. मग त्यांचं मत काय आहे, त्यांचा ध्वनी त्यांच्या राजभवनावर सारखा गर्जना करते. खूप किती सुंदर आहे बेटा सांख्याच्या राजभवनी. ऐका आता, सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशान ध्वनी गर्जती दिये. सांख्याचं मतच त्या झेंड्यावर फडफडकत ध्वनी सतत चालू असतो. आता सांख्याचं मत काय आहे? सांख्यानं दोन सांगितल्या गोष्टी. एक सांगते की प्रकृती पुरुषाचा निरूपण त्यांना केले. प्रकृती कशाला म्हणतात? केला. पुरुष कशाला म्हणतात? प्रकृतीला जो आधार पुरुष आहे परमात्मा, तो पुरुष रूपानं त्या प्रकृतीला आधार देतो, तो परमात्मा, त्याला पुरुष नाव येतं. आणि पुरुषाच्या शक्तीनं प्रकृती कार्यरत होती आणि दोघांच्या संबंधानं ही बॉडी हलती, चलती, बोलती, बघती. परंतु जेव्हा कार्य होतं तर पुरुषामध्ये विकार नसतो आणि प्रकृती विकारा वाचून नसती, म्हणून ती कर्म करता होती. प्रकृती मी नाही आहे, पुरुष मी आहे हे जेव्हा कळतं तर प्रकृती पुरुषाचं जे सांख्य ते त्यांना बुद्धीमध्ये सगळं जागृत होतं. आणि तेव्हा सांख्यशास्त्र त्याला घटित होतं. तेव्हा वेदाचं साम्राज्य भोगता येतं आणि तो ध्वनी त्या राजभवनावर सारखा आवाज देतो. खूप माऊली. की प्रकृती पुरुषाचं विवंचन करणारा ग्रंथ सांख्यशास्त्रावी. तुमच्या भागवतात ते लोक भामटे सांगत नाहीत ना. हा, कपिल महामुनी जन्मले नारळ फोडा म्हणते. त्याचं डोसकं फोडा आता जाऊन सांग ना कपिल महामुनी काय काय केलं ते. खरंय. भागवतात काय म्हणतात? कपिल महामुनीचं सांख्यशास्त्र. मग कपिल महामुनी झाला, अवतार झाला, नारळ फोडा. तुझं नारळ फोडा आधी. त्यांच्या आईने पण त्यांना गुरु केले. मग तुम्ही कपिलानं काय सांगितलं सांग की. ते मग नारळ फोडा पोली चला म्हणून ही दक्षिणा या गिद्यान जा. सगळे भामटे लोक झाले. मग निरूपण करा. आम्ही साक्षात दंडवत घालतो तुम्हाला. ते काय म्हणतात? झाला जन्म कपिल महामुनीचा, अवतार घेतला, एवढं सांगतात ते. सांगतात त्यांचं कार्य. आईला ज्ञान दिलं. सांख्यशास्त्र सांगितलं. सांख्यानं काय बोललं? सांख्य म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय? 3 गुणांनी युक्त प्रकृती असते आणि त्याचं कार्यरत इंद्रियामध्ये प्रकृतीला, इंद्रियामध्ये गुण तयार होतात, ती प्रकृती आहे. आणि त्यामध्ये इंद्रियाचा व्यवहार सुरू होतो. 3 गुण असतात. प्रकृतीत विकार होतो, तो मायेचा असतो. माया ही शक्ती आहे, ती विकार उत्पन्न करते. हालचाल म्हणजे विकार आहे, सुखदुःख म्हणजे विकार आहे, आणि सुखदुःखाचा भोगता म्हणजे निर्विकार आहे. व्यवहार हा विकारच आहे. व्यवहार म्हणजे माये संबंध आहे आणि व्यवहाराचा बाद म्हणजे भगवंताचा संबंध आहे. कुठं सांगते कोण? आम्हाला नाव ठेवतात, पुन्हा पुन्हा चुका काढतात. इतकं गांभीर्य बोलून आम्हाला चुका काढतात. भगवंत हानीकडे तोंड राहिला. बरोबर का चूक आहे? बरोबर. एवढं सूक्ष्म जातो आम्ही, आम्हाला नाव ठेवतात. असं बोलती, तितकं बोलती. तू येऊन बोल बाई, तू ये इथं सांग वेदांत. मग घाम फुटतो बघा. मग बोलणं सोपं आहे, नाव ठेवणं सोपं आहे, करणं कठीण आहे. म्हणून आता ही ओवी आपण खाली जाऊ. आता टाइम झाला असेल तर थांबूया. सर्व कर्म सिद्धी लागी जे, सर्व कर्म सिद्धी, पूर्ण कर्म सिद्धी होतं. त्याला काय काय लागतं? जे सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दल हो जगी, एथन सुवावा अभंगी आत्मराज. बघा ऐका आता,
कर्माच्या सिद्धीकरता जगामध्ये हेच कारण आहेत. कोणते? प्रकृतीमध्ये गुण आणि क्रिया आणि इंद्रिय, ह्याच्याद्वारे कर्म होतं. बाकी दुसरं काही लागत नाही. हेच लागतं. तुला पुन्हा वारंवार मी हेच सांगतो. ऐका, जे सर्व कर्मसिद्धी लागी हेच मुद्दल हो जगी. हेच मूळ कारण येतं कर्माला. आता कोणते कारण? 5 नंतर सांगितले. तर पहिल्यांदा ही प्रकृती, तिचे 3 गुण आणि इंद्रियामध्ये विकार, त्याची हालचाल आणि होणारी क्रिया, हेच मूळ आहे. ह्याच्यामुळं कर्म आहे. मग तू इंद्रिय बी नाही, तू गुण पण नाही, गुणाहून भिन्न आहेस. तुला गुण आलेला कळतो, राग आलेला कळतो, तर तू रागाला जाणतोस. तुला पूजा करताना आनंद होतो, त्या आनंदाला पण जाणतोस. आनंद आणि जाणणारा तू भिन्न आहेस. आणि जेव्हा तू अभिन्न भगवंताशी होतोस तर तुझं रूप आनंद रूप होतं. मग तुला सुख दुःख शिवत नाही. कारण आनंदात बुद्धी विलीन होती, आनंदाची व्याप्ती तयार होती आणि ती सिद्धता तयार होती. म्हणून कर्म तू जाणतोस. राग आलेला पण कळतो, राग गेलेला पण कळतो. मग राग आलेला कळतो आणि जो केलेला कळतो. ज्याला कळतं ते तू आहेस, राग तू नाही. इतकं सूक्ष्म जावं लागतं. हो, खरंच आहे. उगा ऐकलं ना अनुवाद केला तू आहे. जे कळतं ते तू नाही. ज्याच्यामुळं हे कळतं ते तू आहे. जे कळतं ते तू नाही. जे कळतं ते व्यवहार आहे आणि ज्याला कळतं ते परमात्मा आहे. आणि हेच समजत नाही. इथं तर घालतं आपल्याला खूप सुंदर. लोक तुमचं जे मेंटली हे बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, त्रास होतोच. भयंकर झाल्यावर आवरत नाही ना. कंट्रोल सुटल्यानंतर माणूस सहन तरी किती करणार. पण जेव्हा जेव्हा ज्ञानाची शक्ती प्रगट होती तर आपल्याला सहनशक्ती तयार होती. कमीत कमी शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा हे गुण पाहिजे आपल्याला. तितिक्षा म्हणजे सहनशीलता, शम आणि दम. मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह पाहिजे. नाही भेटलं तर नाही भेटलं, भेटलं तरी खुश, नाही भेटलं इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह. हे झाल्यानंतरच मन तिकडे जातं. आणि निग्रह नाही केलं तर मन अडकतं विषयात. हो, तुम्ही निग्रहच नाही करणार तर कसं जाणार? तर बघ, भगवंताकडे ते मन कसं थांबणार, कसं जाणार? विषयाला कसं सोडणार? वासना कशी थांबणार? गुण त्या भगवंताला जाणण्याची इच्छा तेवढं कशी होणार? मन स्वच्छ कसं बनणार? वेदापाशी कसं राहणार? आणि स्वतःला स्वतः कसं पाहणार? हे सगळ्या गोष्टी अघटित आहेत, अवघड आहेत. विषय सोडत नाही वृत्ती. ती सोडायला तिला शिकवावं लागतं. हे खोट्याच्या सुख नाही, सोडून दे ह्याला. जेव्हा साधक असं समजून घेतो मनाला की हे सुख, हे नातं, हा प्रपंच, हा देह आणि हा जगत नाहीच आहे, त्याचं सुख नाहीचे, दिसून जगत नाही आहे, तर जगतामध्ये सुख कुठलं आलं? पदार्थ सिद्ध होत नाही तर पदार्थातून सुख कुठून येणार? जो विधात पदार्थाला सिद्धीच नाही पदार्थाची, देहच नाही आहे, तोच आहे सगळा विवर्त. मला खूप काही सांगायचं असतं. ते प्रोग्राम आहे, काल दुपारचं पाठ झाला नाही आणि थकून जातो आपण, कामं वगैरे असतं, वाचित होतं. जरा सुरुवात केली, जगत तुम्ही मानलं तर तुम्हाला दिसलं, ब्रह्मामुळं दिसलं, पण ते दिसणं त्याचं नाही आहे, भगवंताचं. जर आपण स्वीकारलं आणि बुद्धीनिश्चय केला तर जगताचं अस्तित्व संपलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी आरंभवाद आणि शेवटी अपवाद. ज्याला स्वीकारलं ते नाहीच आहे, ते अपवाद आहे. आणि ज्याला स्वीकारलं ते आरंभ आहे मायेमुळं. जग नाही, माया संपली म्हणून जगतच नाही. आणि माया स्वीकारली, जगता वाचून काहीच नाही. ही नानाजी परिभाषा वेदांची सुरुवात होती. तर आहेपणे जगताला दिला आणि आहे हे रूपाने जगत जेव्हा दिसतंय तर आहे हे परमात्मा आहे, तिथे जगताला स्थान नाही. दिसून ते सिद्ध होत नाही तेव्हा जगताला जागाच नाही. जगत हा पदार्थ सिद्ध होत नाही, अजातवाद. मला तुम्हाला सगळे वाद सांगायचे होते यावेळेस, पण कसं आहे तेवढं टाईम बी भेटत नाही आणि मला ओळी धरून सांगावं लागतं. जेव्हा स्वीकारलं तुम्ही त्याला आकाराला बघतात. जेव्हा आकार, तुम्हाला एक उदाहरण देऊन बोलणार आहे आता. देहाचा पण आकार आहे आणि जगताला पण आकार आहे. आकाराला मिळूनच जगत झालेलं आहे. आकार नाही तर जगत पण नाही. निराकाराला जगत म्हणताच येत नाही. त्याच्या सत्य जगत सिद्धच होत नाही. कारण सगळा तोच आहे, तर जगत कुठे आहे? सगळा मीच आहे, तर देह कुठे आहे? म्हणून नाना रीतीने जेव्हा वेदांत तुमच्याशी बोलतो तर तुम्ही तुम्हाला भगवंताशी एकरूप असता. जेव्हा आकार तुम्ही आहे म्हणता, तो आकार कुठं आहे, कशावर आहे? तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आता एक प्लॉट घ्यावा लागतो घर बांधायला, मग माहिती ना, जेव्हा आपण प्लॉट घेतो तर घर बांधतो. जर प्लॉट नाही तर हवेत घर बांधता येत नाही. म्हणून जेव्हा घराला आधार प्लॉट आहे, आपण प्लॉट आहे कधी म्हणतो का घर आहे म्हणतो?
प्लॉट आहे कधी म्हणतो का? पण प्लॉटच आहे मग घर आहे असं कधी बोलतं कुणी? आधी प्लॉट आहे का घर आहे? मग ते आकार आहे का निराकार आहे? आधी निराकार निराकार आहे. मग आकार आहे. मग घर पडतं का प्लॉट पडतोय? घर पडतं मग जी वस्तू पडते ती असते का नसती? नसती. जी वस्तू पडते ती नसती, भासते. पण प्लॉट पडत नाही, घर पडते. पण जे पडतं ते तुम्हाला दिसते. सुंदर खरं. ज्याला आकार आहे तुम्ही त्याला धारण करता आणि जे प्लॉट आहे त्याला घडून देता. प्लॉट म्हणजे परमात्मा. प्लॉट हालतच नाही ना. त्याच्यावर ही बिल्डिंग आहे. केवळ काही काल असतं, ते आधी नसतं, नंतर नसतं, मधी भासतं तो आकार. जो आधी नाही, जो नंतरही नाही, जो मध्ये दिसतो देहाचा आकार, तो निराकारावर आकार आहे. हे साकार आहे, मध्ये निराकार आहे, त्याच्यावर आकार आहे, तो माया आहे. आणि तो माया रहित आहे, तो मी आहे, आकार मी नाही, असा निश्चय झाला. मुक्त म्हणते त्याला. बापरे. आणि हा निश्चय भगवंतानं करून घेतोच. भगवंत तुम्हाला हा निश्चय होतोच, परमात्मा ज्ञानानं होतोच. मी तोच आहे, माझ्या तोच आहे, मी तोच आहे, माझ्या आत तोच आहे, सर्वत्र तोच आहे, आत्मत्वच आहे ते. आणि त्याचा संबंध सतत भोगणं ज्ञानेश्वरी, त्याचा आनंद भोगणं, उत्पन्न होणं ज्ञानेश्वरी, त्याचा संबंध होणं ज्ञानेश्वरी, आणि त्याच्या अनुभवात राहणं ज्ञानेश्वरी, त्याचा अनुभव बुद्धीने घेणं ज्ञानेश्वरी. खरं अप्रतिम आहे ज्ञानेश्वरी माऊली. बापरे. आहे आत्मभोग भोगण्याची एक अवस्था असते, कोणी म्हणतात त्याला. आत्मभोग भोगण्याची अवस्था जेव्हा हृदयात होती तर देहस्थिती संपून वृत्ती व्यावृत्त होती आणि ती स्थिती उत्पन्न होती. ती वृत्ती रहित असती, ती स्वानंदाची स्थिती असते, ती स्वानुभूती असती. तिथं वृत्ती नाही, शब्द नाही, देह नाही, जगत नाही, फक्त परमात्मा असतो. तो अनुभव असतो, तो आनंद असतो, तो प्रगट असतो, तो वेद असतो, साक्षात भगवंत असतो. तो आनंद आपण भोगत असतो, तो वृत्तीविना असतो, तो मुक्त असतो. अप्रतिम. त्याचा संबंध करायचा कसा? जेव्हा वृत्तीला सोडलं, वृत्ती म्हणजे माया, अविद्या. अविद्याच एक वृत्ती रूपानं प्रगट झाली ना, अंतःकरण. वृत्ती म्हणजे मन. अंतःकरणाच्या 4 अवस्था, 4 वृत्त्या म्हणजेच हे मन. आणि त्याच मनाने व्यवहार केला जातो आणि तेच मन बाधित होतं. मन म्हणजे वायू, आणि वायू म्हणजे एक भूत, पंचत आणि महाभाव. आणि मग त्याच मनाची जी क्रिया आहे, तीच मनाची सूक्ष्म दशा आहे, तो आहे. मनाला तिची अनुभूती येते ना, तर मन राहत नाही, मन राम होतं. मग मन कुठे? तेच मन त्याला जाणतं, तेच मन त्याची ओळख करून घेतं, तेच मन त्याच्याकडे धावतं, तेच मन त्याचा दास बनतं, तेच मन त्याचा भक्त होतं. मन बदलतं तेव्हा भक्ती नाव येतं, मन बदलतं तेव्हा शक्ती नाव येतं. मन ज्या ईश्वरासाठी तरफड करतं तर भक्ती, मन त्याच्याकडे जातं तर मुक्ती, त्याची प्राप्ती तेव्हा मुक्ती. त्याला प्रेम करतं तेव्हा भक्ती सिद्ध होतं. मनानं भगवंताचं प्रेम करणं म्हणजे भक्ती सिद्ध होती. मनानं त्याची ओळख करणं म्हणजे मुक्ती सिद्ध होती. मन राम होणं तरी भक्ती सिद्ध होती. नेप्ती सगळा खळ मनाचाच आहे. मन हे त्याच्या जवळच आहे, पण तुम्ही देहाकडे आणलं त्याला जवळच आहे. प्रमाता परमात्मा दोनला पोच, कारण त्याचंच जे रूप वृत्तीतून उत्थान पावती तोच प्रमाता. मन बुद्धी प्रमाता आहे ना. मग त्या भगवंताच्या शक्तीनं त्या हृदयामध्ये एक वृत्ती उत्थान पावती, ती शक्ती मायेची असती, ते मन आहे. मग त्याच्या शक्तीतूनच प्रगट होते ते अंतःकरण आहे, आणि त्याच्या तो जवळ आहे म्हणून ते मन प्रगट झालं. तो जर नाही तर मनाला उत्थान पण नाही, कारण मन जड आहे, वायू आहे, हवेला कळत नाही, हवा जड आहे. पण वायूच्या रूपानं मन बनलेलं सत्वगुणाचे, त्याला कळतं त्याची शक्ती आहे. आणि व्यवहार तर वृत्तीचा आहे, ती उत्थान पावतं ती वृत्ती आहे अंतःकरण. आणि त्याच्याजवळ तो परमात्मा, त्याच्या शक्ती मनात येते, आभास चिदाभास. आणि त्याच्या चिदाभासाच्या द्वारे त्या मनाला कळतं, साक्षात मनाला कळत नाही. चिदाभासयुक्त अंतःकरण वृत्ती बाहेर येते तेव्हा ती क्रिया चालू होती, ती प्रकृती. आणि त्याचा आभास त्याचा चेतनाचा आभास आहे,
चैतन्याचा अंतकरणात मिसळलेला आभास म्हणजे जीव. जीव. इथपर्यंत जावं लागतं आम्हाला पुन्हा पुन्हा. खरं ना. अभ्यास तुमचा कमी असतो ना, तुम्हाला ध्यास जास्त असतो प्रपंचाचा. मग त्या मनामध्ये आभास त्याचा आहे, जर असला तर मनाला व्यवहार करता येतो, जाणता येतो. मग हे सगळं आभासाचे आणि आभास चैतन्याचा, मग मी चैतन्याचं. साष्टांग धर्मावली. कुठं कळतंय हे? सांगा ना कुठं कळतंय? मग अंतकरणच आभास सुटतंय ना. जेव्हा जीव कसा बनला तर चैतन्याचा आभास अंतकरणात मिसळला तर जीव बनला. जीव त्याच्या वचन नाही तर तोच मी आहे, तोच खरा आहे. आभास मनात त्याचाच आहे तर मी तोच आहे. वायू कुठं मी आहे? वायू हे भूत आहे, येतं आणि जातं, पण मी तसा आहे म्हणून मी तो आहे. मी येणार नाही, जाणार नाही. परमात्मा बनतो, संपतो, मरतो ना. पण तो मरतो का? ज्याचा बनला तो अमर आहे, जो बनला तो मृत्यू आहे. किती छान लावून दिलं बाप. जो बनला तो मी नाही, ज्याचा बनला तो मी. हे अनुग्रह असतो आणि हा बुद्धीला ध्यास असतो. असं करता करता ध्यासानं ते मन चिन्मय होतं. देहभाव निघून जातो, ब्रह्मभाव सतत तयार होतो, तो जीवनमुक्त होतो. असंच होतं. सतत सतत ब्रह्मभाव मग प्रवाहित होतो. देहभाव संपून जातो, तो ज्ञानी. देहभाव संपतो, तो ज्ञानी. चला, मला घ्यायचं नाही आता, बोलायची इच्छा भगवान की